नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकगर्जना न्यूज चॅनल. सामान्य लोकांसाठी लढणारी बातम्या फक्त लोकगर्जनावर. त्याचप्रमाणे भोजन सेवा संघ शाखा कळमद्रेचे आणि भोजन सेवा संघाचे निवडणूक अधिकारी साखरे साहेब यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी मंचावरती यायचे. विनोदजी धोत्रे साहेब यांना विनंती करेन की आपण थोडक्यात या धम्मदीप सांस्कृतिक कला मंचाची प्रस्तावना मांडायची आहे. विनोदजी धोत्रे साहेब. सर्वांना मंत्रीप्रमाणे जय भीम. जय भीम. धम्मदीप सांस्कृतिक कला मंच दापोली यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी द्वितीय वर्धापन सोहळा आपण सर्व मिळून साजरा करीत आहोत. या सोहळ्याचे माननीय अध्यक्ष महोदय अरविंदजी रुंगे साहेब, तसेच या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष महोदय लक्ष्मणजी भगत साहेब, उपसभापती विनोदजी मोरे साहेब, तसेच आमच्या बौद्धजन सेवा संघ दापोली या दापोली संघाचे सभापती महेंद्रजी तापे साहेब, श्रीधर साळवी साहेब, सिद्धार्थ कांबळे साहेब, मंदारदाजी कवाडे साहेब, तसेच संतोषजी गमरे साहेब आणि या ठिकाणी जमलेले मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्येष्ठ कवी नाथा जाधव साहेब, तसेच मराठी ख्यातनाम कवी गायक रघुनाथजी मोरे साहेब, तसेच या ठिकाणी बौद्धजन सेवा संघ मंडणगड तालुका याचे सचिव शरदजी एलवे साहेब यांना विनंती आहे आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्र नामवंत गायिका दीपालीजी शिंदे या ठिकाणी आलेल्या संघटनेमार्फत आम्ही स्वागत करीत आहोत. तसेच मीनाक्षी थोरात आमच्या सम्य कोकण कला मंचाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शरद एलवे साहेबांना विनंती आहे स्टेजवरती आपण स्थानपन्न व्हायचं आहे. बंधूंनो, वेळ बराच झालेला आहे. एक तासाचे आपल्याला थोडं मार्गदर्शन या ठिकाणी जे मान्यवर त्यांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे. बंधूंनो, प्रथमतः मी आपणाला धम्मदीप सांस्कृतिक कला मंच दापोली याविषयी थोडंसं सांगू इच्छितो. बंधूंनो, कलावंत म्हटला तर तो समाजाचा एक घटक असतो आणि त्याच्यावरती अनेक जबाबदारी असतात. समाज प्रबोधनाच्या, बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याच्या आणि आम्ही सुद्धा दापोली तालुक्यातील कलावंत एकजूट होण्यासाठी धम्मदीप सांस्कृतिक कला मंच दापोली हे आम्ही एक मंच सर्व कलावंत एकरूप होण्यासाठी आम्ही स्थापन केला 27 फेब्रुवारी 2022 रोजी. आणि या संघटनेची संकल्पना सुरुवात आमचे तरुण तरुणतार जी 2 मुलं आहेत, खरोखर त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात खरोखर स्वागत करायला पाहिजे असे आमचे दिनेश सामंत आणि अमरजीत जाधव. त्यांना कुठेतरी वाटतं की आपण कलावंत दापोलीचे निदान एकत्र येऊया, एक असणं फार गरजेचं आहे आताच्या काळामध्ये. आणि आपल्या कलावंतांना काय करता येईल, स्टेज उपलब्ध कसं करून देता येईल, त्यांना पुढे कसं नेता येईल, आणि त्याच्यासाठी आमच्या 2 कलावंतांची नेमणूक त्यांनी केली. आदरणीय आज कोकणरत्न मराठी सुप्रसिद्ध कवी गायक ज्याने अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये घालवली ते माननीय अरविंदजी रुंगे साहेब आणि मी विनोद धोत्रे. त्याने आम्हाला फोन केला आणि सांगितलं, दादा आपल्याला कलावंतांची कला संस्था आपल्याला बनवायचं म्हटलं. अनेक संस्था आहेत, आपण एक संस्था बनवतो. अजून या काही लोक म्हणतात आम्हाला किती तुमच्या संस्था, अनेक संस्था. बंधूंनो, सर्वांना सांगायचं म्हणजे आमच्या जरी अनेक संस्था असल्या तरी सुद्धा आमचा मार्ग एकच आहे, प्रबोधन आणि मनोरंजनचा.
आम्ही नेते मंडळी नाही, जे नेत्यांसारखे इकडच्या तिकडं बदलून त्यांचे मार्ग निरनिराळे असतात, पण आमचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मनोरंजन आणि प्रबोधन. लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार, अनेक महापुरुषांचे विचार, माता रमाई असतील, यशोधरा असतील, जिजाई, शिवाजी महाराज, अशा अनेक महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचं आम्ही काम करतो. म्हणून आमचा किती संघटना आल्या तरी आमचा हा जो प्रवास आहे तो एकच आहे. बंधूंनो, आम्ही हा प्रवास करत असताना, एकजूट करत असताना छोटे मोठे कार्यक्रम करत गेलो आणि त्याची गरज आहे समाजाला एकरूप होण्याची. त्या निमित्ताने आपण सगळे जमतो. इथे आम्हाला काही विचार मांडता येतात, लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि असे कार्यक्रम करत असताना आम्हाला निश्चितच आमचे आदरणीय लक्ष्मण भगत साहेब यांचा नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य मिळतं. इथला मला वाटतं कार्यक्रम वर्षाभरातला माझा आमचा असेल, सम्यक असे समितीचे एवढे आमचे कार्यक्रम झाले असेल. मंदारदाजी कवाडे साहेब या ठिकाणी आहेत, अध्यक्ष महोदय, मी सम्यकचा उपाध्यक्ष आहे. अनेक कार्यक्रम सतत चालू आहेत. परवा हितवंत कला संस्थेचा कार्यक्रम झाला. म्हणजे आम्हा कलावंतांना या ठिकाणी हे जे आमचं जे घर आहे इथे आम्हाला फार मोलाचं सहकार्य मिळतं. सर्व मंडळी साहेब असतील, आपले आनंदराज आंबेडकर साहेब असतील, कधी बोललो तरी निश्चित मला शुभेच्छा देऊन गेले की मला येता येणार नाही, काय हरकत नाही, पण आमचे लक्ष्मण भगत साहेब नेहमीच असतात आमच्या बरोबर. मी जास्त न बोलता एवढं सांगू इच्छित की या ठिकाणी आम्हा कलावंतांना जेवढा स्टेज मिळवून देता येईल हे सर्व मान्यवरांचं आणि या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांची खरोखर जबाबदारी आहे. कारण आम्हाला सुद्धा जी जबाबदारी घ्यायची आहे की लोकांपर्यंत प्रबोधनाचं काम करायचं आहे, लोकांपर्यंत चळवळ